वेलकम डिअर स्टुडंट. सम इम्पॉर्टंट रिझल्ट म्हणजे काय, आपल्याला बाय युजिंग ट्रूथ टेबल व्हेरीफाय दॅट फॉलोइंग रिझल्ट. जे काही ट्रूथ टेबलचा यूज करून आपल्याला जे काही फॉलोइंग रिझल्ट आहे ते प्रूव्ह करायचे. त्यासाठी जे फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल आहे त्याचा जो ट्रूथ टेबल आहे तो तुमचा टेक्स्ट बुकमध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला ट्रूथ टेबल हे राईट डाऊन करता येतात. पी कंडिशनल क्यू साठीचा निगेशन पी, डिजेक्शन क्यू साठीचा अल्सो पी बाय कंडिशनल क्यू साठीचा, पी कंडिशनल क्यू, कंजेक्शन क्यू कंडिशनल पी साठीचा. दोन्हीचा ट्रूथ टेबल काय करायचा, फॉर्म करायचा आणि त्याला कॉलम नंबर 1, 2, 3 लाईक दॅट असे वरती नंबर द्यायचे आणि ते नंबर दिलेले त्याच्यानुसार कोणते दोन कॉलम सेम आहे हे आपल्याला समजेल. आणि तिथे सेम असणारे पी कंडिशनल क्यू जे काय पहिले एक्झाम्पल आहे ते आणि सेकंड एक्झाम्पल म्हणजे हे दोन्ही कॉलम काय असणार आहे, सेम असणार आहे. मग आन्सर मध्ये लिहिताना कसं लिहायचं, फ्रॉम कॉलम काय असेल ते कॉलम नंबर दोन्ही इक्विव्हॅलन्स तुमच्या बुकमध्ये टेक्स्ट बुकमध्ये दिलेलं आहे. ओके, जे काही सेकंड एक्झाम्पल आहे ते पण मी सॉल्व्ह करून दिलेलं आहे ॲज इट इज. बघा फक्त तिथं काय ट्रूथ टेबल तर फॉर्म करता येतात, तुम्हाला लिहिता येतात. जे काही ट्रूथ टेबल लिहिलेले आहे त्याचाच यूज करून फक्त जे काही कॉलम नंबर डॅश डॅश आहे इथे 5th आणि 10 नंबरचा कॉलम आहे ते दोन्ही सेम आहे. म्हणून पी डिजेक्शन क्यू कंजेक्शन आर इज इक्विव्हॅलन्स टू पी कंजेक्शन क्यू डिजेक्शन क्यू पी डिजेक्शन आर. हे काय झालंय, इक्विव्हॅलन्स. आणि दुसरं काय, फ्रॉम कॉलम नंबर 7 आणि 13 पी कंजेक्शन क्यू डिजेक्शन आर is equivalent to P conjunction Q डिजेक्शन P conjunction R. नेक्स्ट पॉइंट आहे आपला अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. जे काय अल्जेब्रा आहे त्याचे स्टेटमेंटचे अल्जेब्रा काय असणार आहे. फर्स्ट आहे आयडेम्पोटेंट लॉ. हे सर्व जे काही लॉ आहे ते तुम्हाला नावासहित लक्षात ठेवायचे. जे काही पुढे एक्झाम्पल बघणार आहोत आपण त्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा आयडेम्पोटेंट लॉ. आयडेम्पोटेंट लॉ काय आहे, पी कंजेक्शन पी इज इक्विव्हॅलन्स टू पी, पी डिजेक्शन पी इज इक्विव्हॅलन्स टू पी. म्हणजे जर एकच स्टेटमेंट असेल आणि त्याचं कंजेक्शन त्या स्टेटमेंट बरोबर घेतलं असेल तर विच इज नथिंग बट तो स्टेटमेंट येणार आहे. बरोबर आहे. इथे पण पी डिजेक्शन पी म्हणजे दोन्ही स्टेटमेंटचं डिजेक्शन घेतलं असेल आणि एकच स्टेटमेंट असेल तर ते अगेन काय येणार आहे, एकच स्टेटमेंट येणार आहे. जर असं असेल पी कंजेक्शन पी इज इक्विव्हॅलन्स टू आपल्याला काय लिहायचंय पी अँड पी डिजेक्शन पी इज इक्विव्हॅलन्स टू पी, याला म्हणायचं आयडेम्पोटेंट लॉ. नेक्स्ट कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह म्हणजे काय, पी डिजेक्शन क्यू इज इक्विव्हॅलन्स टू क्यू डिजेक्शन पी. म्हणजे क्यू स्टेटमेंट आधी लिहिलं काय आणि पी स्टेटमेंट नंतर लिहिलं काय, हे काय होणार आहे डिजेक्शन साठी आणि कंजेक्शन साठी सेम. पी कंजेक्शन क्यू इज इक्विव्हॅलन्स टू क्यू कंजेक्शन पी म्हणजे हे दोन्ही काय आहे, इक्विव्हॅलन्स आहे. आपण ट्रूथ टेबल मध्ये पण पाहिलं की काय आहे, पी डिजेक्शन क्यू आहे. डिजेक्शन क्यू म्हटल्यावर काय, फॉल्स फॉल्स असेल तरच स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स असते, अदरवाईज सर्व काय असते, ट्रू असते. म्हणजे इकडे ट्रू असली काय, इकडे फॉल्स असली काय, इकडे ट्रू असली काय, इकडे फॉल्स असली काय, किंवा इकडे फॉल्स असली काय, इकडे ट्रू असली पाहिजे. काही असलं तरी काय येणार आहे, ट्रूच येणार आहे. पण दोन्हीकडे जर फॉल्स फॉल्स असेल तरच डिजेक्शनची व्हॅल्यू काय येते, फॉल्स येते. मग पी फॉल्स क्यू फॉल्स देन अगेन व्हॅल्यू फॉल्स, क्यू फॉल्स पी फॉल्स देन अगेन व्हॅल्यू फॉल्स. म्हणून पी डिजेक्शन क्यू इज इक्विव्हॅलन्स टू क्यू डिजेक्शन पी. सिमिलर ॲज कंजेक्शन साठी पी कंजेक्शन क्यू इज इक्विव्हॅलन्स टू क्यू कंजेक्शन पी, याला म्हणायचं कम्युटेटिव्ह लॉ. थर्ड लॉ आहे असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ काय, पी कंजेक्शन क्यू कंजेक्शन आर काय, दोन्ही जे काय लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे इथे स्टेटमेंट किती आहे, 3 आहे, पी क्यू आर. आणि लॉजिकल कनेक्टिव्हिटीज कोणते, कंजेक्शन, ओनली कंजेक्शनच, सेम हे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे. तर आपण काय करू शकतो, पी कंजेक्शन क्यू कंजेक्शन आर कसं लिहू शकतो, पी बाहेर घेऊ शकतो, कंजेक्शन क्यू कंजेक्शन आर. म्हणजे जो काही ब्रॅकेट आहे तो कोणत्याही दोन यांना चेंज केला तरी चालेल. नेक्स्ट अजून कसं लिहू शकतो की कोणत्याला ब्रॅकेट नाही टाकला तरी चालेल. असोसिएटिव्ह लॉ मध्ये काय आहे, म्हणजे जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते सेम पाहिजे आणि स्टेटमेंट किती पाहिजे, 3 पाहिजे. कम्युटेटिव्ह लॉ साठी एकच लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आणि स्टेटमेंट 2, बट ते काय इक्वल. ओके, म्हणजे आधी उलट पालट लिहिलं तरी चालेल कम्युटेटिव्ह मध्ये. आणि असोसिएटिव्ह मध्ये 3 स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज सेम दोन्हीकडे पण.
आणि ब्रॅकेट कोणता पण कुठे पण लिहिलं कोणतं पण स्टेटमेंट तरी काय सेम. सेकंड फॉर डिजेक्शन साठीचा पी डिजेक्शन क्यू डिजेक्शन आर इज इक्विव्हॅलन्स टू काय करू शकतो पी बाहेर डिजेक्शन क्यू डिजेक्शन आर पी डिजेक्शन क्यू डिजेक्शन आर सेम ॲज तिन्ही काय आहे इक्विव्हॅलन्स म्हणजे ब्रॅकेट कशाला दिला आणि कशाला नाही दिला तरी चालेल. दिस इज कॉल्ड असोसिएटिव्ह लॉ. नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये काय आहे पी कंजक्शन क्यू डिजेक्शन आर 3 स्टेटमेंट आणि लॉजिकल कनेक्टिव्हिटीज काय आहे कंजक्शन पण आहे डिजेक्शन पण आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये बघा पी कंजक्शन क्यू डिजेक्शन आर हा काय झाला 2 डिफरंट लॉजिकल कनेक्टिव्हिटीज यूज केले तर त्याचं डिस्ट्रीब्युटिव्ह करायचंय आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचंय. तर डिस्ट्रीब्यूट कसं येणार आहे बघा पी कंजक्शन क्यू जो काही पी कंजक्शन ऍज इट इज लिहायचं नंतर क्यू त्याला ब्रॅकेट द्यायचं. आता इथे जे सिम्बॉल आहे इथे काय डिजेक्शन म्हणून दोन्हीच्या मध्ये डिजेक्शन अगेन पी कंजक्शन आर बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो की असं लिहू शकतो ना एक्स इन ब्रॅकेट वाय प्लस झेड असं असेल तर आपण काय करतो इज इक्वल टू एक्स इंटू वाय प्लस एक्स इंटू झेड राईट बरोबर ना. 5 2 + 3 इज इक्वल टू काय होईल 3 आणि 2 5 5 इंटू 5 25 इज इक्वल टू 5 इंटू 2 10 अनदर वेने डायरेक्ट केलं तर 5 आणि 2 3 आणि 2 5 आणि 5 5 इंटू 5 25 आणि अनदर वेने 5 इंटू 2 10 प्लस 3 इंटू 5 15 इज इक्वल टू 25 आलं. म्हणजे याला काय म्हणता येईल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग इथेच काय आहे फक्त इथे काय आहे एक्स इंटू आणि इथं अधिक म्हणजे जे काही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे ते इंटू रिप्लेस केलेलं आहे कंजक्शननी आणि जे काही प्लस साइन आहे ते रिप्लेस केलेलं आहे डिजेक्शननी. ओके म्हणजे काय झालं मग पी कंजक्शन क्यू डिजेक्शन आर इज इक्वल टू पी कंजक्शन क्यू डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बघा 2 डिफरंट लॉजिकल कनेक्टिव्हिटीज यूज केलेले असेल तर पी कंजक्शन क्यू डिजेक्शन पी कंजक्शन आर आणि सेकंड पी डिजेक्शन क्यू कंजक्शन आर इज इक्विव्हॅलन्स टू आता इथे काय कंजक्शन आहे म्हणजे काय पी कंजक्शन क्यू ब्रॅकेट देन इथे काय कंजक्शन म्हणून त्याच्या दोन्हीच्या मध्ये काय द्यायचं कंजक्शन अगेन पी डिजेक्शन आर. समजलं. नेक्स्ट डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ आपण शिकलेलो पण डी मॉर्गन्स लॉलाच आपण जे काय पहिलं स्टेटमेंट आहे निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू त्याला काय म्हटलं आपण निगेशन ऑफ कंजक्शन आणि जे काही सेकंड आहे तेव्हा म्हटलं आपण निगेशन ऑफ डिजेक्शन. म्हणजे काय निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू आपल्याला माहिती आहे की काय असते ते निगेशन ऑफ पी कंजक्शन असेल तर डिजेक्शन निगेशन क्यू आणि सेकंड निगेशन ऑफ पी डिजेक्शन क्यू त्याला काय म्हणायचं निगेशन ऑफ डिजेक्शन जे काय सेकंड त्यालाच काय म्हणायचं. त्या दोन्ही लॉला एकत्र करून त्याला काय नाव दिलेलं आहे डी मॉर्गन्स लॉ. बघा निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी डिजेक्शन निगेशन क्यू फर्स्ट आणि सेकंड निगेशन ऑफ पी डिजेक्शन क्यू इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी. आता इथे डिजेक्शन असल्यामुळे कंजक्शन निगेशन क्यू आपण हे निगेशन पाहिलेले. नेक्स्ट आहे 6 नंबर आयडेंटिटी लॉ. आता पी कंजक्शन टी इज इक्वल टू पी बरोबर नाही. पी जे काही स्टेटमेंट आहे त्याचं कंजक्शन कशा बरोबर घेतलं ट्रूथ व्हॅल्यू टी बरोबर तर त्याचं इज इक्विव्हॅलन्स टू काय येणार आहे पी. बघा पी ची व्हॅल्यू काय असणार आहे आयदर पी काय असणार आहे आयदर ट्रू ऑर फॉल्स आणि त्याचं कंजक्शन घ्यायचंय कंजक्शन विथ टी काय आलं इज इक्विव्हॅलन्स टू टी कंजक्शन टी आणि फॉल्स कंजक्शन टी अगेन फॉल्स बरोबर आहे. म्हणजे ट्रू आणि फॉल्स म्हणजेच काय भेटला अगेन पी बरोबर आहे. म्हणजे पी कंजक्शन टी पी काय ट्रू असेल फॉल्स असेल त्याचं कंजक्शन ट्रू बरोबर घेतलं तर काय येणार आहे पीच आणि फॉल्स बरोबर कंजक्शन घेतलं तर काय येणार आहे पी काय असू बघा पी आयदर ट्रू आणि त्याचं कंजक्शन फॉल्स बरोबर इथे पण काय फॉल्स काय येणार आहे
दोन्ही जर फॉल्स असेल, ट्रू फॉल्स फॉल्स आणि फॉल्स फॉल्स फॉल्स, दोन्ही काय आलं, फॉल्स फॉल्स आलं. म्हणून पी कंजक्शन फॉल्स एफ इज इक्वॅलन्स टू एफ. सिमिलर डिजेक्शन साठी आता पी डिजेक्शन एफ बघा काय, पी ची व्हॅल्यू काय आयदर ट्रू ऑर फॉल्स. त्याचं डिजेक्शन कशाबरोबर घ्यायचे, फॉल्स फॉल्स बरोबर. डिजेक्शन फॉल्स इज इक्वॅलन्स टू ट्रू डिजेक्शन फॉल्स काय तर ट्रू आणि फॉल्स फॉल्स डिजेक्शन फॉल्स, म्हणजे अगेन काय आला, पी आला. ओके, म्हणून पी डिजेक्शन एफ इज इक्वॅलन्स टू पी आणि पी कंजक्शन ट्रू काय होईल, पी कंजक्शन ट्रू इज इक्वल टू, म्हणजे पी ची व्हॅल्यू आयदर ट्रू आणि फॉल्स काय होईल, डिजेक्शन ट्रू काय येणार, इक्वॅलन्स टू टी डिजेक्शन टी आणि फॉल्स डिजेक्शन टी अगेन. बरोबर आहे, कारण की कधी फॉल्स असतं, फक्त दोन्ही फॉल्स असेल तर. इथे दोन्ही फॉल्स आलं का, नाही. म्हणून पी डिजेक्शन टी इज ऑलवेज ट्रू आणि P3. आयडेंटिटी लॉ समजला. नेक्स्ट कॉम्प्लिमेंट लॉ. जो काही कॉम्प्लिमेंट लॉ आहे तो काय, पीचं कंजक्शन निगेशन पी बरोबर, म्हणजे पी आणि निगेशन पीचं काय करायचंय, कॉम्प्लिमेंट कंजक्शन आणि डिजेक्शन फाइंड आउट करायचंय. पी कंजक्शन निगेशन पी आणि पी डिजेक्शन निगेशन पी. ओके, हे आपल्याला फाइंड आउट करायचं. पी ची व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू आयदर फॉल्स. निगेशन पी ची ट्रू फॉल्स म्हटलं, निगेशन पी काय होणार आहे, फॉल्स ट्रू. पी कंजक्शन निगेशन पी या दोन्हींचं कंजक्शन काय येणार आहे, ट्रू फॉल्स फॉल्स आणि फॉल्स ट्रू फॉल्स. फक्त कंजक्शन ट्रू कधी असतं, दोन्हीची व्हॅल्यू ट्रू असेल तर. इथे दोन्हीची व्हॅल्यू ट्रू आहे का, नाही. आता डिजेक्शन कधी फॉल्स असतं, दोन्हीची व्हॅल्यू फॉल्स असेल तर. अदरवाईज काय असतं, ट्रू. बरोबर ना, म्हणून हे काय आलं, ट्रू. म्हणून जे काय कंजक्शन आहे बघा इथे, पी कंजक्शन निगेशन पी कंजक्शन निगेशन पी काय आलं, ऑलवेज फॉल्स आणि पी डिजेक्शन निगेशन पी ऑलवेज काय आलं, ट्रू. म्हणून जो काही कॉम्प्लिमेंट लॉ आहे, पी डिजेक्शन निगेशन पी ऑलवेज काय आला, ट्रू. ओके, नेक्स्ट ऍब्सॉर्प्शन लॉ म्हणजे काय, पी ज्याच्यामध्ये दोन स्टेटमेंट दिलेले आहे, पी आणि क्यू, पण पी काय केलेलं आहे, रिपीट यूज केलेलं आहे, तेव्हा त्याला म्हणायचं ऍब्सॉर्प्शन लॉ. आणि लॉजिकल कनेक्टिव्हिटीज कोणते, दोन डिफरंट आहे, तरी काय येतं, जे काही इक्विव्हॅलन्स येतं ते येतं पी. म्हणजे पी जर दोनदा यूज केलेला असेल आणि लॉजिकल कनेक्टिव्हिटी जर डिफरंट असेल तर ऑलवेज काय येतं, पी. सेम हिअर, पी कंजक्शन पी डिजेक्शन क्यू. हवं तर तुम्ही याचा ट्रूथ टेबल फॉर्म करून बघा, तुम्हाला ऑलवेज पीचे जे काही व्हॅल्यू असेल, ट्रू फॉल्स त्याच येणार आहे. करून बघा. ओके, म्हणजे ऍब्सॉर्प्शन लॉ काय आहे, पी डिजेक्शन पी कंजक्शन क्यू. पीचं अनेक परत कंजक्शन कशा बरोबर घेतलंय, क्यू बरोबर, म्हणून इक्विव्हॅलन्स टू पी. आणि सेम पी कंजक्शन पी डिजेक्शन क्यू. पी जे काही स्टेटमेंट आहे ते दोनदा यूज केल्यामुळे इक्विव्हॅलन्स टू पी. नेक्स्ट कंडिशनल लॉ काय, पी कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी डिजेक्शन क्यू. तुम्हाला माहिती आहे की इकडे पहा, तुम्हाला काय माहिती आहे का, निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू, आपण निगेशन ऑफ कंडिशनल बघितलं किंवा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, त्याच्यामध्ये काय, पी कंजक्शन निगेशन क्यू. आता काय निगेशन आहे, आपल्याला अगेन याचं काय करावं लागेल, निगेशन जर घेतलं तर काय होईल, निगेशन कॅन्सल होईल. बरोबर आहे, आजचं लगेच परत निगेशन घेतलं तर निगेशन काय होईल, कॅन्सल. इज इक्वॅलन्स टू निगेशन ऑफ पी कंजक्शन निगेशन क्यू. बरोबर आहे, याचं निगेशन काय येणार आहे, कंजक्शन येते, म्हणून काय पहिल्या याचं निगेशन पी. आता इथे कंजक्शन असल्यामुळे डिजेक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू काय होणार आहे, निगेशन कॅन्सल क्यू, म्हणजे काय येणार आहे,
डबल निगेशन जर घेतलं इम्प्लिकेशनचं तर काय होईल, पी इम्प्लाइज क्यू आणि काय भेटेल, इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी डिजेक्शन क्यू. म्हणजे हे काय जे काही कंडिशनल लॉ आहे तो आपला करेक्ट आहे. बरोबर आहे. पी कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी डिजेक्शन क्यू. नेक्स्ट बाय कंडिशनल लॉ. आता काय, पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू, आपल्याला माहिती आहे की पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू कंजक्शन ऑफ टू कंडिशनल स्टेटमेंट. आपण डेफिनेशन मध्ये बघितलंय कंडिशनल लॉ, निगेशन ऑफ कंडिशनल बाय कंडिशनल बघत असताना आपण डेफिनेशन बघितली की निगेशन बाय कंडिशनल इज नथिंग बट कंजक्शन ऑफ टू कंडिशनल स्टेटमेंट. म्हणून पी कंडिशनल बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू काय असतं, पी कंजक्शन क्यू कंडिशनल क्यू कंजक्शन क्यू कंडिशनल पी. बरोबर आहे. आता याचं काय घेतलं आपण, कंडिशनल घेतलं आणि पी कंडिशनल क्यू हे आपण कंडिशनल लॉ मध्ये बघितलं का ते काय असतं, निगेशन पी डिजेक्शन क्यू. ओके. म्हणून याचं काय आलं, कंडिशनल लॉ नुसार निगेशन पी डिजेक्शन क्यू आणि क्यू कंडिशनल पी काय येणार आहे, क्यू ऍज इट इज त्याचं निगेशन डिजेक्शन पी. ओके. म्हणजे पी बाय कंडिशनल क्यू इज नथिंग बट निगेशन पी डिजेक्शन क्यू कंजक्शन निगेशन क्यू डिजेक्शन पी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, तुम्हाला अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट समजले, खूप इम्पॉर्टंट आहे. एखादा जर समजलं नसेल तर पुन्हा विचारून घ्या. ओके. नेक्स्ट आहे राईट एक्झाम्पल, राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट बाय युजिंग रूल्स. जे काही रूल्स आहे ते यूज करून आपल्याला खाली स्टेटमेंटचं काय करायचंय, निगेशन लिहायचंय. फर्स्ट आहे पी डिजेक्शन क्यू कंजक्शन क्यू डिजेक्शन निगेशन आर. त्याचं काय करायचं, आपल्याला निगेशन लिहायचंय. म्हणून आन्सर मध्ये निगेशन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जे काही गिव्हन स्टेटमेंट आहे, पी डिजेक्शन क्यू कंजक्शन क्यू डिजेक्शन निगेशन आर ऍज इट इज लिहिलं. नेक्स्ट त्याचं काय करायचं, आपल्याला निगेशन घ्यायचंय. आपल्याला माहितीये का निगेशन ऑफ सम स्टेटमेंट कंजक्शन सम स्टेटमेंट, जो काही ब्रॅकेट आहे त्याला एकच स्टेटमेंट म्हणू, त्याला काही चेंज करायचं नाही. आणि आपल्याला निगेशन ऑफ कंजक्शन माहितीये, किंवा आता त्या निगेशन ऑफ कंजक्शनला आपण काय म्हटलो, डी मॉर्गन्स लॉ. काय असेल, जर निगेशन ऑफ दोन स्टेटमेंटचं कंजक्शन घेतलेलं असेल तर आपण काय करतो, ते कंजक्शन डिजेक्शन मध्ये रिप्लेस करतो आणि दोन्ही स्टेटमेंटला सेपरेट निगेशन देतो. बरोबर आहे. म्हणून जे काय पी डिजेक्शन क्यू आहे त्याला एक स्टेटमेंट आणि क्यू डिजेक्शन निगेशन आर त्याला एक स्टेटमेंट म्हटलं तर काय होईल, निगेशन ऑफ पी डिजेक्शन क्यू ऍज इट इज पहिलं स्टेटमेंट. आता इथे कंजक्शन रिप्लेस करायचं डिजेक्शननी. ओके. डी मॉर्गन्स लॉ बघा, डिजेक्शननी. आणि अगेन दुसरं जे काही स्टेटमेंट आहे किंवा दुसरं जो ब्रॅकेट आहे त्याला काय करायचं, अगेन निगेशन द्यायचं, निगेशन ऑफ क्यू डिजेक्शन निगेशन आर. ओके. मग काय भेटलं, निगेशन ऑफ, आता अगेन भेटला डी मॉर्गन्स लॉनी बाय युजिंग डी मॉर्गन्स लॉ. अगेन इथे काय झालं, आता इथे काय झालं, निगेशन ऑफ पी डिजेक्शन क्यू आणि इथे काय झालं, निगेशन ऑफ क्यू डिजेक्शन निगेशन आर. अगेन डी मॉर्गन्स लॉ काय करता येईल, पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहे, मधी डिजेक्शन आहे. ओके. काय भेटेल, निगेशन ऑफ पी, आता डिजेक्शन रिप्लेस बाय कंजक्शन निगेशन क्यू. डिजेक्शन मध्ये ऍज इट इज. आता काय डिजेक्शन वरती आपल्याला निगेशन अप्लाय करायचं नाही, म्हणून डिजेक्शन ऍज इट इज. निगेशन ऑफ क्यू, आता इथे डिजेक्शन असल्यामुळे अगेन कंजक्शन निगेशन ऑफ निगेशन आर बाय युजिंग डी मॉर्गन्स लॉ इज इक्विव्हॅलन्स टू काय होईल, निगेशन पी आता हे निगेशन पी अँड निगेशन क्यू, इकडे काय निगेशन क्यू आहे. बरोबर ना. म्हणून काय केलं आपण, आपल्याला माहिती की कम्युटेटिव्ह लॉ, निगेशन पी इज इक्वल, दोन्ही काय करू शकतो,
इंटरचेंज करू शकतो आणि कंजक्शन असल्यामुळे कंजक्शनच राहून द्यायचं. मग काय होईल, निगेशन क्यू कंजक्शन निगेशन पी, डिजेक्शन निगेशन क्यू कंजक्शन ऍज इट इज आणि निगेशन ऑफ निगेशन आर इज इक्वल टू इटसेल्फ आर. कम्युटेटिव्ह लॉ. मग अगेन इथे काय केलेलं आहे, निगेशन क्यू कंजक्शन निगेशन पी आणि डिजेक्शन निगेशन क्यू कंजक्शन निगेशन आर. इथे काय जो काही असं असेल, जर दोन्ही ब्रॅकेटमध्ये सेम लॉजिकल कनेक्टिव्हिटीज यूज केलेला असेल आणि मध्ये जर अनदर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज यूज केलेला असेल तर काय करायचं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड होतो. माहिती आहे आपल्याला, दोन डिफरंट लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आले असेल आणि 3 स्टेटमेंट आले असेल. इथे पहा 3 स्टेटमेंट कोणते, निगेशन क्यू निगेशन पी आणि आर. ओके. मग काय येणार आहे, निगेशन क्यू जे काही सेम स्टेटमेंट आहे ते लिहून घ्यायचं एकदा, निगेशन क्यू. ओके. त्याच्यानंतर जे काही ब्रॅकेट मधलं लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते लिहून घ्यायचं, कंजक्शन ब्रॅकेट द्यायचा. अनदर स्टेटमेंट जे काही डिफरंट स्टेटमेंट आहे ते कोणते, निगेशन पी आणि आर, म्हणून निगेशन पी आणि निगेशन आर. आणि जे काही दोन्ही ब्रॅकेटच्या मधलं कंजक्शन आहे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते देऊन टाकायचं. म्हणून काय आलं, निगेशन क्यू कंजक्शन निगेशन पी डिजेक्शन आर. ओके, समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पी कंडिशनल क्यू डिजेक्शन आर. त्याचं काय घ्यायचं आपल्याला, निगेशन, म्हणून निगेशन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे काही गिव्हन स्टेटमेंट आहे पी कंडिशनल क्यू डिजेक्शन आर. आता अगेन पी कंडिशनल क्यू याला एक स्टेटमेंट म्हणूया, आरला एक अनदर स्टेटमेंट म्हणूया. मग पहिल्यांदा काय, डी मॉर्गन्स लॉ, निगेशन ऑफ पहिल्या स्टेटमेंटवर निगेशन अप्लाय केलं, पी कंडिशनल क्यू ऍज इट इज राहून द्यायचं, त्याच्यावर फक्त काय केलं, निगेशन अप्लाय. आता इथे डिजेक्शन असल्यामुळे निगेशन अप्लाय केल्यामुळे काय होईल, कंजक्शन कंजक्शन निगेशन आर. आता आपल्याला माहिती आहे का निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू म्हणजे आपण बघितलं की कंडिशनल लॉ, बरोबर ना, निगेशन ऑफ कंडिशनल लॉ. मग काय होईल तो माहिती आहे आपल्याला, काय तो पी कंजक्शन, पी ऍज इट इज राहून द्यायचा, कंजक्शन घ्यायचं, नेक्स्ट निगेशन क्यू. हा झाला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, बरोबर आहे. पहिल्यांदा काय डी मॉर्गन्स लॉ यूज केला, पहिल्या याच्यावर निगेशन अप्लाय केलं, दुसऱ्या याच्यावर निगेशन अप्लाय केलं, मधलं डिजेक्शनचं कंजक्शन घेतलं, आणि सेकंडला काय केलं, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन लॉ. काय येतो, निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू इज इक्वल टू पी कंजक्शन निगेशन क्यू, म्हणून पी कंजक्शन निगेशन क्यू कंजक्शन निगेशन आर ऍज इट इज. सेकंड एक्झाम्पल कम्प्लिटेड. नाव थर्ड एक्झाम्पल, पी कंजक्शन क्यू डिजेक्शन आर. त्याच्यावरती काय करायचं, निगेशन अप्लाय करायचं. पहिल्यांदा डी मॉर्गन्स लॉ. आता इथे कंजक्शन आहे, हा जो काही क्यू डिजेक्शन आर आहे त्याला सेकंड स्टेटमेंट, पी ला फर्स्ट स्टेटमेंट, निगेशन पी वरती, कंजक्शनचं झालं डिजेक्शन, निगेशन जो काही सेकंड ब्रॅकेट आहे त्याच्यावरती फक्त काय करायचं, निगेशन अप्लाय करायचं, क्यू डिजेक्शन आर बाय डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट निगेशन पी डिजेक्शन. आता इथे काय, क्यू डिजेक्शन आर वरती निगेशन अप्लाय करायचं, अगेन डी मॉर्गन्स लॉ. काय होईल, निगेशन क्यू आतमध्ये अप्लाय करायचं, ब्रॅकेटच्या आतमध्ये, निगेशन क्यू डिजेक्शनचं झालं कंजक्शन निगेशन आर, जसे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ यूज केल्यामुळे गिव्हन स्टेटमेंटचं काय झालं, निगेशन अप्लाय झालं. ओके. नेक्स्ट थर्ड, इथे 6 झालंय, इथे फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल, निगेशन पी कंजक्शन क्यू डिजेक्शन पी कंजक्शन निगेशन क्यू. अगेन काय केलं, डी मॉर्गन्स लॉ. इथे फक्त जो काही कंजक्शन आहे, डिजेक्शन आहे त्याचं, सॉरी, जो काही गिव्हन स्टेटमेंट आहे त्याचं घ्यायचं आपल्याला निगेशन. पहिल्या लाईन मध्ये फक्त स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये निगेशन अप्लाय केलं. नेक्स्ट इथे जे काही डिजेक्शन आहे त्याचं घेतलं कंजक्शन आणि निगेशन दोन्ही याच्यावरती सेपरेट अप्लाय केलं, डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट अगेन इथे काय कंजक्शन आणि हे काय निगेशन ऑफ निगेशन पी, पहिला ब्रॅकेट त्याच्यावरती निगेशन अप्लाय केलं डी मॉर्गन्स लॉने, कंजक्शनचं झालं डिजेक्शन निगेशन क्यू. हे काय जे काय सेकंड लॉजिकल कनेक्टिव्हिटी जे कंजक्शन ते ऍज इट इज लावून दिलं, कारण की आता आपण त्याच्यावरती निगेशन अप्लाय करत नाही, निगेशन फक्त पहिल्या ब्रॅकेटवरती सर्क्युलर ब्रॅकेटवरती अप्लाय करतो. नेक्स्ट
परत निगेशन दुसऱ्या सर्क्युलर ब्रॅकेटवरती काय होईल, निगेशन ऑफ पी कंजक्शनचं डिजेक्शन, निगेशन ऑफ निगेशन क्यू काय भेटलं. आता निगेशन ऑफ निगेशन पी आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू काय असतं, इट सेल्फ. म्हणून पी डिजेक्शन ॲज इट इज, निगेशन क्यू कंजक्शन ॲज इट इज, निगेशन पी ॲज इट इज, डिजेक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू क्यू. दिस इज फोर्थ एक्झाम्पल आन्सर. नाउ फिफ्थ एक्झाम्पल येईल सॉल्व करता. पी कंजक्शन क्यू कंडिशनल निगेशन पी डिजेक्शन आर. त्याच्यावरती काय केलं, निगेशन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे काही गिव्हन स्टेटमेंट आहे ते लिहिलं, इज इक्विव्हॅलन्स टू. आपल्याला माहिती आहे कंडिशनल जे काही स्टेटमेंट आहे, आता इथे कंडिशनल आहे आणि दोन स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. पी कंजक्शन क्यू आणि निगेशन पी, याला एक स्टेटमेंट म्हणा, याला एक स्टेटमेंट म्हणा. आणि आपल्याला माहिती आहे का निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू काय असतं, पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज कंजक्शन सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. मग आता इथे पहिलं स्टेटमेंट कोणतं आहे, पी कंजक्शन क्यू, बरोबर आहे. पी कंजक्शन क्यू ॲज इट इज, जो काय पहिला ब्रॅकेट आहे तो ॲज इट इज कंडिशनल. नेक्स्ट काय असतं, कंजक्शन, बरोबर आहे, कंजक्शन. म्हणून पहिलं जे काही स्टेटमेंट आहे ते ॲज इट इज, नेक्स्ट कंजक्शन आणि निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट कोणतं आहे, निगेशन पी डिजेक्शन आर. ओके. नेक्स्ट पी कंजक्शन क्यू वरती निगेशन अप्लाय करायचं नाही म्हणून ॲज इट इज कंजक्शन. आता निगेशन याच्यावरती अप्लाय करायचंय, काय होईल, निगेशन ऑफ पहिलं स्टेटमेंट निगेशन पी म्हणजे काय होईल, निगेशन ऑफ निगेशन पी. आता इथे डिजेक्शन रिप्लेस बाय कंजक्शन निगेशन आर. ओके. पी कंजक्शन क्यू कंजक्शन काय होईल, निगेशन ऑफ निगेशन पी, पी कंजक्शन निगेशन आर. आता काय भेटले इथे, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज काय भेटले, कंजक्शन कंजक्शन कंजक्शन. आता इथे जरी डिफरंट स्टेटमेंट असले तरी लॉजिकल कनेक्टिव्हिटीज काय आहे, सेम आहे, बरोबर आहे. म्हणून काय केलं, सर्व ब्रॅकेट काढून टाकले आणि कोणतंही स्टेटमेंट कुठे पण लिहिलं तरी काही फरक पडणार नाही, कारण की लॉजिकल कनेक्टिव्हिटीज काय आहे, सेम आहे. जर डिफरंट असते, इथं जर डिजेक्शन असतं तर आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करावा लागला असता. बट जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटी सेम असल्यामुळे काय केलं, पी पी दोनदा आला ना, तो काय घेतला, जवळ घेतला, पी कंजक्शन पी, नंतर कंजक्शन क्यू कंजक्शन निगेशन आर. कसं लिहिलं तरी चालेल. मग पी 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 कंजक्शन पी, आपण पहिला लॉ काय शिकलो, आयडेम्पोटेंट लॉ. जर सेम स्टेटमेंट असेल त्यांचं जर कंजक्शन किंवा डिजेक्शन घेतलं तर काय येतं, तो स्टेटमेंट येतो. म्हणून पी कंजक्शन पी ची काय व्हॅल्यू येईल, पी कंजक्शन निगेशन क्यू कंजक्शन क्यू कंजक्शन निगेशन आर. नेक्स्ट रिवराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ डॉट डॉट देन. म्हणजे जे काही स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये इफ डॉट डॉट देन काढून टाकायचे. आणि इफ डॉट डॉट देन काढून टाकायचे म्हणजे आपल्याला काय माहिती आहे की पी कंडिशनल क्यू. आता इथे काय आहे, इफ पी स्टेटमेंट देन क्यू स्टेटमेंट, अशा टाईपमध्ये स्टेटमेंट दिलेले. पण ते काय असतात, इज इक्विव्हॅलन्स टू, आपण बघितलं की कंडिशनल लॉ निगेशन पी डिजेक्शन क्यू, बरोबर आहे. मग आता आपल्याला जर इफ पी देन क्यू असेल तर ते स्टेटमेंट इफ आणि डॉट 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 देन जर काढून टाकायचं असेल तर काय करावं लागेल, निगेशन पी लिहिलं लागेल, म्हणजे पी स्टेटमेंटचं निगेशन लिहिलं लागेल, ऑर डिजेक्शन नथिंग बट ऑर आणि नंतरून क्यू स्टेटमेंट ॲज इट इज लिहावं लागेल, बरोबर आहे. नेक्स्ट फर्स्ट एक्झाम्पल, इफ द प्राइस इन्क्रीजेस देन वॅक्स रायझेस. इथे काय झालं, इफ द प्राइस इन्क्रीजेस देन वॅक्स रायझेस म्हणजे काय, द प्राइस इन्क्रीजेस हे झालं पी स्टेटमेंट इफच्या नंतर आणि देनच्या अगोदर. इफ द प्राइस इन्क्रीजेस पी स्टेटमेंट आणि द वॅक्स रायझेस हे झालं सेकंड स्टेटमेंट. म्हणून आन्सर मध्ये काय लिहिता येईल, लेट पी नंतरचं स्टेटमेंट पी द प्राइस इन्क्रीजेस, देन सोडून द्यायचा द वॅक्स रायझेस झालं क्यू स्टेटमेंट. गिव्हन स्टेटमेंट कशाच्या फॉर्म मध्ये आले, पी इम्प्लाइज क्यू, बरोबर ना, कारण की इफ डॉट डॉट देन म्हणून काय आलं, पी कंडिशनल क्यू. बट आपल्याला काय माहिती, पी कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी डिजेक्शन क्यू. मग गिव्हन स्टेटमेंट कॅन बी रिटर्न ॲज, कसं लिहिता येईल,
पीचं निगेशन, म्हणजे पी स्टेटमेंट कोणतं आहे, द प्राइस इन्क्रीजेसचं निगेशन काय होणार आहे, द प्राइस डज नॉट इन्क्रीजेस, म्हणजे प्राइस डू नॉट इन्क्रीजेस, त्याचं काय केलं, पी स्टेटमेंटचं निगेशन. नेक्स्ट काय, ऑर, म्हणून ऑर आणि क्यू स्टेटमेंट द वॅक्स रायझेस ॲज इट इज. बरोबर आहे. आलं का इफ आणि डॉट डॉट देन, नाही आलं, म्हणजे इफ डॉट डॉट देन असून ते स्टेटमेंट अनदर फॉर्म मध्ये काय, इफ डॉट डॉट देनचा यूज न करता आपण कशा वेने लिहू शकतो, निगेशन पी डिजेक्शन क्यू, प्राइस डू नॉट इन्क्रीजेस और द वॅक्स रायझेस. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ इट इज कोल्ड देन वी वेअर वुलन क्लोथ. काय मग पी स्टेटमेंट काय येणार आहे, इट इज कोल्ड आणि देनच्या नंतरचं वी वेअर वुलन क्लोथ हे झालं क्यू स्टेटमेंट. आन्सर मध्ये लेट पी इट इज कोल्ड, क्यू वी वेअर वुलन क्लोथ. गिव्हन स्टेटमेंट इफ डॉट डॉट देन म्हणून काय आलं, पी कंडिशनल क्यू. ओके. बट आपल्याला काय माहिती, पी कंडिशनल क्यू इज इक्वॅलन्स टू निगेशन पी डिजेक्शन आर. जे काही लॉ आहे ते लक्षात ठेवावं लागतील तुम्हाला. ओके. मग गिव्हन स्टेटमेंट कॅन बी रिटर्न ॲज, तर गिव्हन स्टेटमेंट कसं लिहिता येईल, निगेशन पी इट इज कोल्डचं काय घ्यावं लागेल, निगेशन काय होईल, इट इज नॉट कोल्ड. ऑर क्यू स्टेटमेंट ॲज इट इज वी वेअर वुलन क्लोथ्स. नेक्स्ट एक्झाम्पल, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. ट्रूथ टेबलचा यूज न करता आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. पी बाय कंडिशनल क्यू इज इक्वॅलन्स टू निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू कंजक्शन निगेशन क्यू कंजक्शन निगेशन पी. वी नो दॅट, आपल्याला काय माहितीये, पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू, आपल्याला हे जे काय आहे फर्स्ट स्टेटमेंट ते इक्विव्हॅलन्स टू धिस शो करायचंय. मग आपल्याला पी बाय कंडिशनल क्यू बद्दल माहिती आहे की पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू दोन स्टेटमेंटचं कंडिशनल घेऊन कंजक्शन, म्हणजे काय, पी कंडिशनल क्यू कंजक्शन क्यू कंडिशनल पी, ही माहिती आहे आपल्याला. बरोबर आहे. नेक्स्ट, आता पी कंडिशनल क्यू हे काय माहिती आहे आपल्याला, की निगेशन पी डिजेक्शन क्यू कंजक्शन निगेशन क्यू डिजेक्शन पी. म्हणजे काय, आपल्याला पहिल्यांदा काय माहिती होतं की पी बाय कंडिशनल क्यू इज इक्वल टू नथिंग बट दोन स्टेटमेंटचं कंडिशनल घेऊन त्याचं कंजक्शन करायचं. ओके. आता नेक्स्ट, पहिला जो काही स्टेटमेंट आहे पी कंडिशनल क्यू, त्याच्याबद्दल काय माहिती आहे का, त्याचं काय करतो, कंडिशनल लॉ नुसार बघा, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन डिजेक्शन क्यू, लक्षात काय ठेवायचंय, पी कंडिशनल क्यू जर असेल तर ते इक्विव्हॅलन्स तो असतं निगेशन पी डिजेक्शन क्यू. बघा, डिजेक्शन क्यू. आणि जर निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू असेल तर असतं पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज कंजक्शन निगेशन क्यू. लक्षात काय ठेवायचं समजलं, पी कंडिशनल क्यू असताना निगेशन पी डिजेक्शन क्यू, आणि निगेशन असताना काय असतं, पी कंजक्शन निगेशन क्यू. पहिल्याचं निगेशन नसतं, आणि जर निगेशन नसेल इकडे पी कंडिशनल क्यूचं तर काय, पहिल्याचं निगेशन डिजेक्शन क्यू. मग आता इथे काय आहे, पी कंडिशनल क्यू निगेशन नाहीये, म्हणून काय, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन निगेशन पी डिजेक्शन क्यू ॲज इट इज कंजक्शन ॲज इट इज. अगेन कसं लिहिता येईल, क्यू कंजक्शन पी निगेशन क्यू डिजेक्शन पी. पहिलं स्टेटमेंट जे काय आहे क्यू त्याचं काय केलं, निगेशन डिजेक्शन पी स्टेटमेंट ॲज इट इज बाय कंडिशनल लॉ. आता काय करता येईल, जे काय निगेशन पी आणि डिजेक्शन क्यू आहे त्याचं काय करावं लागेल, आपल्याला या फॉर्म मध्ये येण्यासाठी दोन्हीचं निगेशन घ्यावं लागेल. म्हणजे डी मॉर्गन्स लॉ काय सांगतो की निगेशन पी कंजक्शन क्यू इज इक्विव्हॅलन्स टू काय असतं, निगेशन पी कंजक्शन असेल तर डिजेक्शन निगेशन क्यू. अगेन आपण जर याच्यामधून जर परत डी मॉर्गन्स लॉ यूज करायचा प्रयत्न केला तर काय करावं लागेल, निगेशन ब्रॅकेटमध्ये काय करायचं, याच्या अपोजिट, जर निगेशन बाहेर घ्यायचं
आता इथे निगेशन पी असल्यामुळे पी, इथे डिजेक्शन असल्यामुळे कंजक्शन आणि क्यू. मग इथे काय केलं, सेम ॲज निगेशन बाहेर घेतलं, निगेशन पी डिजेक्शन क्यू पहिल्या ब्रॅकेटसाठी निगेशन बाहेर घेतलं, जे काही निगेशन पी होतं त्याच्या अपोजिट काय येणार आहे पी. आता इथे डिजेक्शन असल्यामुळे कंजक्शन, इथे क्यूच्या अपोजिट म्हणजे कॉम्प्लिमेंट निगेशन क्यू. का तर निगेशन बाहेर घेतल्यामुळे. आता कंजक्शन ॲज इट इज राहून द्यायचं. अगेन निगेशन क्यू डिजेक्शन पी, त्याच्यासाठी पण निगेशन जर बाहेर घेतलं तर काय होईल, निगेशन ब्रॅकेटमध्ये क्यूच्या अपोजिट निगेशन क्यूच्या अपोजिट क्यू, डिजेक्शनच्या अपोजिट कंजक्शन आणि पीच्या अपोजिट निगेशन पी. बाय डी मॉर्गन्स लॉनी काय केलं, ते जे काही निगेशन आहे ते फक्त बाहेर घेतलं आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं, इज इक्विव्हॅलन्स. नेक्स्ट एक्झाम्पल, निगेशन ऑफ पी डिजेक्शन क्यू डिजेक्शन निगेशन पी कंजक्शन क्यू इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. ओके, इज इक्विव्हॅलन्स टू काय दाखवायचंय, निगेशन पी. मग जे काही लेफ्ट हँड साइड आहे ठीक आहे, काय होईल, निगेशन ऑफ पी डिजेक्शन क्यू डिजेक्शन निगेशन पी कंजक्शन क्यू. आता आपल्याला काय माहिती, डी मॉर्गन्स लॉ. आता इथे निगेशन आहे ते अप्लाय करून घेऊ. काय होईल, निगेशन ऑफ, हे काय होईल, निगेशन अप्लाय केल्यानंतर निगेशन पी, आता आतमध्ये निगेशन न्यायचंय. ओके, निगेशन पी डिजेक्शनचं कंजक्शन निगेशन क्यू, बाकी पुढचं राहिलेला पार्ट ॲज इट इज, डिजेक्शन निगेशन पी कंजक्शन क्यू. आता काय निगेशन पी काय आलंय, दोन्हीकडे आलं ना. ओके, कंजक्शन कंजक्शन दोन्ही ब्रॅकेटचे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज पण सेम आहे, मध्ये काय डिफरंट आहे, म्हणून काय करू शकतो आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतो. जो काही सेम आहे तो लिहून घ्या बाहेर, निगेशन पी ब्रॅकेटमधले जो काही दोन्ही सेम लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते कोणते आहे, कंजक्शन, म्हणून निगेशन पी कंजक्शन. डिफरंट लिहून घ्यायचे आणि मध्ये काय द्यायचं, जे काही दोन्ही ब्रॅकेटच्या मधलं लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते लिहून टाकायचं, म्हणजे निगेशन क्यू कंजक्शन सॉरी डिजेक्शन क्यू झालं. बघा, पहिल्या ब्रॅकेट आणि दुसऱ्या ब्रॅकेट मधला सेम काढायचा, त्याच्यामधले दोन्हीचे जे काही एकच लॉजिकल कनेक्टिव्हिटी डबल यूज केलेले ते लिहायचं, नंतरून दोन्ही डिफरंट जे काय आहे ते लिहायचे आणि दोन्हीच्या मध्ये सिम्बॉल कोणता द्यायचा, जे दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये असेल तो. हा झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. अगेन आयडेंटिटी लॉ काय सांगतो की निगेशन क्यू आणि क्यू च डिजेक्शन काय येतं ऑलवेज. बघा, म्हणजे इथेच करूया आपण, क्यू आणि निगेशन क्यू च डिजेक्शन घ्यायचंय, म्हणजे क्यू डिजेक्शन निगेशन क्यू. काय होईल, क्यूची व्हॅल्यू काय असू शकते, आयदर ट्रू किंवा फॉल्स. निगेशन क्यू काय काय येणार आहे, कोणते स्टेटमेंट म्हटलं की ट्रू किंवा फॉल्स, निगेशन क्यू काय येणार आहे आयदर, म्हणजे ट्रूचं फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू, आणि दोन्हीचं डिजेक्शन काय नाही, ट्रू फॉल्स. डिजेक्शन कधी फॉल्स असतं, दोन्ही जर फॉल्स असेल तर, अदरवाईज ट्रू. इथे काय डिफरंट आहे म्हणून ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू, म्हणजे काय आलं ट्रू. म्हणून निगेशन क्यू डिजेक्शन क्यू काय आलं ट्रू बाय कॉम्प्लिमेंट लॉ. आणि नेक्स्ट निगेशन पी कंजक्शन ट्रू काय येणार आहे, आयडेंटिटी लॉ नुसार. निगेशन पी येत नसेल तर करून बघा, आणि ट्रू काय होईल, निगेशन पी ची व्हॅल्यू काय असू शकते, आयदर ट्रू किंवा फॉल्स किंवा फॉल्स किंवा ट्रू, म्हणजेच काय असणार आहे ऑलवेज ट्रू किंवा फॉल्स, दोनच व्हॅल्यू असतात ना, बरोबर ना. आणि त्याचं कंजक्शन विथ टी टी वर बघितलं तर काय होईल, निगेशन पी कंजक्शन टी काय येणार आहे, ट्रू ट्रू कंजक्शन आहे ट्रू, आणि ट्रू फॉल्स फॉल्स, बरोबर आहे, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू कंजक्शन ट्रू आणि ट्रू फॉल्स फॉल्स. म्हणजे काय आलं, अगेन जे काही निगेशन पी ची व्हॅल्यू असेल तीच इकडे आली ना, म्हणून जे काही कंजक्शन आहे विच इज नथिंग बट निगेशन पी, बरोबर आहे, विच इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी. आणि आपल्याला काय करायचं होतं, हेच प्रूव्ह करायचं होतं, त्याचं निगेशन पी. नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड नंबर एक्झाम्पल, पी डिजेक्शन क्यू कंजक्शन निगेशन पी इज इक्विव्हॅलन्स टू दिस शो करायचे. घ्या RHS काय पी
डिजेक्शन क्यू कंजेक्शन निगेशन पी. आता हेच काय कम्युटेटिव्ह लॉ नुसार कसं लिहिता येईल, निगेशन पी कंजेक्शन पी डिजेक्शन क्यू. म्हणजे जर कंजेक्शन असेल तर पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट काय करू शकतो, इंटरचेंज करू शकतो. पहिला जो ब्रॅकेट आहे तो शेवटला लिहिला आणि निगेशन पी अगोदर लिहिला. का आता आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करता आला पाहिजे. मग काय होईल, निगेशन पी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ निगेशन पी कंजेक्शन पी. आता जे काय डिजेक्शन म्हणजे मधलं ब्रॅकेट मधला सिम्बॉल डिजेक्शन, अगेन निगेशन पी कंजेक्शन क्यू. दोन डिफरंट लॉजिकल कनेक्टिव्हिटीज यूज केले आणि 3 डिफरंट स्टेटमेंट आले. म्हणून काय केलं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला. काय होईल, निगेशन पी कंजेक्शन पी डिजेक्शन निगेशन पी कंजेक्शन क्यू. निगेशन पी कंजेक्शन पी कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो, विच इज अ व्हॅल्यू फॉल्स. बरोबर आहे ना. या बा इकडे पहा, आता काय निगेशन पी आणि पी, पी निगेशन पी आणि दोन्हीचं काय आहे कंजेक्शन, निगेशन पी कंजेक्शन पी. काय पी ची व्हॅल्यू ट्रू फॉल्स, निगेशन पी फॉल्स ट्रू. दोन्हीचं डिजेक्शन, दोन्ही डिफरंट आहे. कधी सेम ट्रू ट्रू असेल ट्रू, अदरवाईज फॉल्स, म्हणजे दोन्ही काय आले फॉल्स. म्हणून काय आलं, पी निगेशन पी कंजेक्शन पी फॉल्स डिजेक्शन निगेशन पी कंजेक्शन क्यू ॲज इट इज. आणि फॉल्सचं कशाबरोबर हे डिजेक्शन घेतलं तरी काय येतं, तो स्टेटमेंट येतो. म्हणजे जो काही निगेशन पी कंजेक्शन क्यू आहे त्याला हे जे काही स्टेटमेंट आहे त्याला एक स्टेटमेंट म्हटलं आणि त्याच्याबरोबर कशाचं फॉल्स घेतलं तरी तो काय येतो, तो स्टेटमेंट येतो. म्हणजे आयडेंटिटी लॉ नुसार काय आहे, पी डिजेक्शन एफ इज इक्वल टू पी. बरोबर आहे, असंच आहे ना. मग जो काही ब्रॅकेट आहे त्याला एकच स्टेटमेंट म्हटलं निगेशन पी कंजेक्शन क्यू ला आणि त्याचं डिजेक्शन विथ एफ बरोबर घेतल्यानंतर तो स्टेटमेंट आला. म्हणून आयडेंटिटी लॉ नुसार काय आलं, निगेशन पी कंजेक्शन निगेशन क्यू. आणि हेच आपल्याला काय होतं, प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट आहे एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 1, 1, 2, 4, 7 आणि 8. क्वेश्चन नंबर 2, 1, 3, क्वेश्चन नंबर 3, 1, 3, 4. Solve in your notebook. Thanks.